प्रथमतः श्री पांडुरंगा चरणी आणि तनपुरे बाबांच्या चरणी अभिवादन करून आज या ठिकाणी उपस्थित असणारे माने परिवार वेळापूर यांचा आपण वृद्धाश्रमाच्या वतीने सर्वजण पुन्हा एकदा टाळ्या वाजून या ठिकाणी स्वागत करू। वास्तविक पाहता आज प्राध्यापक तानाजी रामचंद्र माने व सो यमुना तानाजी माने यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे। तो वाढदिवस एक सामाजिक कार्य म्हणून आपल्या वृद्धाश्रमामध्ये आजचा हा अन्नदानाचा सहयोग देऊन एक सत्कार्य त्या परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी होत असताना आपणही सर्व वृद्ध मातापिता प्राध्यापक तानाजी रामचंद्र माने व सो यमुना तानाजी माने यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यासाठी त्यांच्या परिवारासाठी आज आपण त्यांना काही देऊ शकत नाही तर अंतःकरणापासून त्यांना आशीर्वाद देऊ, शुभेच्छा देऊ की त्यांची इच्छा आकांक्षा परमेश्वर पूर्ण करो, त्यांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो अशी परमेश्वराकडे आपण सर्वजण टाळ्या वाजून या ठिकाणी आशीर्वाद देऊन वास्तविक पाहता आज येणाऱ्या अतिथींचे एक स्वागत करणं, शुभेच्छा देणं हे आपलं आद्य कर्तव्य ठरते। त्यानुसार मी प्रथमतः मान्य श्री प्राध्यापक तानाजी रामचंद्र माने यांचा हार नारळ शाल देऊन स्वागत आणि सत्कार शिंदेबाबांनी करावा अशी विनंती करतो आणि त्यानंतर सो यमुना तानाजी माने यांचंही स्वागत आणि सत्कार जोशी आजींनी करावा अशी विनंती करतो। छत्री आजीला विनंती करतो आशीर्वादाचं गीत बोला। चालते, धन्यवाद छत्र्याजी। पुन्हा एकदा प्राध्यापक तानाजी रामचंद्र माने व सो यमुना तानाजी माने यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व वृद्ध मातापिता पुन्हा एकदा त्यांना अंतःकरणापासून आशीर्वाद देऊ की त्यांची सर्व इच्छा आकांक्षा परमेश्वर पूर्ण करो, त्यांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो अशी परमेश्वराकडे पण सर्वजण पुन्हा एकदा टाळ्या वाजून या ठिकाणी आशीर्वाद देऊन वास्तविक पाहता आपण नेहमी विचार करतो की आपण आपल्याच नातलगांपासून दूर आहोत, परंतु समाजातील असे काही घटक आहेत माने परिवारासारखे कापुलकीच्या आणि प्रेमाच्या नात्याने वेळापूर या ठिकाणावरून उपस्थित राहून आजचा हा अन्नदानाचा सहयोग त्या परिवाराच्या माध्यमातून मिळत असताना भविष्यात त्यांच्याकडून असा सहयोग आपुलकी आणि प्रेम मिळत राहावं अशी पुन्हा एकदा सर्वजण टाळ्या वाजून या ठिकाणी विनंती करू। धन्यवाद। खरं तर आपणा सर्वांना बघून माझं मन एवढं उफाळून आलेलं आहे की काय बोलू शकतो की नाही मला शंका आहे। गेले 1 वर्षापूर्वी मी यूट्यूबवरती आपल्या आश्रमाविषयी थोडंसं बघितलं होतं आणि तेव्हापासून माझ्या मनामध्ये एक इच्छा होती की आपण ह्या आश्रमाला एकदा जाऊन भेट द्यायची, परंतु कॉलेजचं व्याप, घराचं व्याप, सांसारिक व्याप यातून काही वेळ मिळाला नाही। तरीसुद्धा 31 मेला कालच्या मी सेवेतून निवृत्त झालो आहे आणि निवृत्त झाल्यानंतर मी एक आत्मकथन लिहिलेलं आहे। त्याचं प्रकाशन करण्याच्या संदर्भामध्ये
मी रवी सरांना भेटलो, त्यांच्याबरोबर बरीचशी चर्चा झाली आणि हे प्रकाशन 31 मेला महाविद्यालयामध्ये माझ्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमामध्ये झालेलं आहे. आता त्यानंतर मी आणि रवी सर एकत्र बसून गप्पा मारत असताना त्यांना मी एक इच्छा व्यक्त केली की सर, मला वृद्धाश्रमाला भेट द्यायची आहे. मी यूट्यूबला बघितलेलं आहे, परंतु मला प्रत्यक्ष डोळ्यानं बघायचं आहे, त्यांचं जनजीवन कसं आहे, काय आहे, याविषयी थोडंसं मला प्रत्यक्ष जाऊन भेटायचं आहे. सर म्हणले आपण अवश्य भेटूया, तुम्ही दिवस ठरवा, आपण जाऊन भेटूया. त्यानुसार आजचा हा योग असा की आज 13 जून हा माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. 1993 साली 13 जूनलाच माझं लग्न झालं आणि त्यानंतर 33 वर्षाचा आमचा संसार सुखानं समाधानानं चालू आहे. या पाठीमागं प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष आपला सर्वांचा आशीर्वाद आहेच. आत्ताच काकाने माझा सत्कार केला. खरं तर काकांसारख्या व्यक्तीच्या हातून सत्कार होणं हे खरंच माझं भाग्य मानतो मी. कारण माझे वडील 2009ला वारले आणि आई 2016ला वारली. त्यानंतर आम्ही पोरके झालो. आईवडिलांचा जो आशीर्वाद आणि आमच्यासाठी मार्गदर्शन अपेक्षित असतं त्याच्यापासून आम्ही दुरावलो गेलो. परंतु आपणा सर्वांकडे बघितल्यानंतर मला पुन्हा माझी आई आणि वडील भेटल्याचा आनंद मिळालेला आहे. हा आनंद मी पैशात किंवा कुठल्याही संपत्तीमध्ये मोजू शकत नाही. आपल्या चेहऱ्यावरचं हास्य, तेज आणि आपल्यामधला उत्साह बघितल्यानंतर मला खरंच माझी आई आणि वडिलांना भेट झाल्याचा आनंद ह्या पंढरपूरच्या तीर्थक्षेत्रामध्ये मिळालेला आहे. खूप खूप आनंद वाटला. आपणा वृद्धाश्रमामध्ये काही अडचणी, काही कमतरता काय आहेत किंवा काय याविषयी थोडीशी चर्चा केल्यानंतर रवी सर म्हणाले की त्यांना मिक्सर अपेक्षित आहे. तर त्यानुसार आम्ही हा मिक्सर खरेदी केलेला आहे आणि राक्षस सरांना मी विनंती करतो की आमची ही छोटीशी भेट आपण स्वीकारावी. निश्चितपणानं आपल्या या दैनंदिन कार्यामध्ये याचा उपयोग होईल अशी मला आशा आहे. आणि इथून पुढेही आता मला या वृद्धाश्रमाविषयी माहिती झालेली आहे, ठिकाण माहीत झालेलं आहे, आपण लोक माहीत झालेलं आहात. निश्चितपणानं अधूनमधून कोणत्या ना कोणत्या निमित्तानं अवश्य आपणाला भेट देईन, आपणाशी चर्चा करेन, आपणामध्ये माझं आईवडिलांना पाहीन आणि मला जो काही आनंद मिळणार आहे तर निश्चितपणानं आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं मिळत राहील अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी माझं जे मनोगत आहे या ठिकाणी थांबवतो. आपणा सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. माझा इथं फार मोठा तुम्ही सत्कार केलेला आहे. आणि खरं तर सरांनी म्हटले की प्राध्यापक म्हणून रिटायर झालेले आहेत. रिटायर झालेल्या व्यक्तीची व्यथा असते की आता रिटायरनंतर पुढं करायचं काय. परंतु माझ्याकडे तसं कुठलाही रिटायरमेंटनंतरचा अडचणीचा भाग नाही, कारण शेती हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. मी सरांना बोलून दाखवलं की मला शेती, साहित्य आणि समाजसेवा ह्या 3च गोष्टीसाठी माझं उर्वरित आयुष्य जे काही लाभेल, जे काही मिळेल ईश्वर कृपेनं आपल्या आशीर्वादानं ते निश्चितपणाने मी खर्ची करण्याचा मानस केलेला आहे. आपला आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहील असं अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.